अमरावती शहरातील फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात पतीने पत्नीची हत्या करून फरार झाला। मात्र पोलिसांनी घटनेचा तपास करून या हत्येचा उलगडा केला। भाग्यश्री अक्षय लाटे ही विवाहित युवती पती अक्षय सोबत वादविवाद झाल्याने माहेरी राहायला आली होती। काल रात्री सायंकाळी ती प्रभू कॉलनी येथे दुचाकी वाहनाने कपडे आणायला गेली। मात्र रात्रभर घरी न आल्याने आज सकाळी भाग्यश्रीच्या आईने फेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। फेजरपुरा पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला असता भाग्यश्रीचे दुचाकी वाहने रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले व त्यातच तिचा फोन देखील होता। पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्या सदर वाहन हे भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यांनीच रेल्वे स्टेशन पर्यंत आणण्याचे निष्पन्न झाले। या आधारे पोलिसांनी लगेच भाग्यश्रीचे प्रभू कॉलनी येथील घर गाठले असता घराला कुलूप लावलेले होते। मात्र पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यावेळी भाग्यश्री ही बेडरूम मध्ये मृत पडलेली दिसली। तसेच तिच्या मानेवर चाकूने व हातपायावर देखील वार केल्याचे निशाण होते। पोलिसांनी या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम बोलावली असून काल रात्री 9-10 वाजताच्या दरम्यान पती अक्षयने भाग्यश्रीची हत्या करून तिच्याच वाहनाने रेल्वे स्टेशन पर्यंत जाऊन त्या ठिकाणाहून फरार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। भाग्यश्रीचा पती अक्षय लाटेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केलेले आहे। अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती।